नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. बघा, आज मुरमुरे घेतलेले आहे. मुरमुऱ्याचा आपण असा चटपटीत चिवडा बनवूया ना, मुलांना कुरकुरे वगैरे चिप्स खाण्याची आठवण सुद्धा येणारी आणि पोटाला गारवा सुद्धा मिळेल आणि घरगुती आहे त्यामुळे पौष्टिकच आहे. तर चला तर आपण जे मुरमुरे घेतलेले आहेत ते मंद आचेवर आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत छान असे खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. बघा, मुरमुरे सुरुवातीला ताजे जर असले तर आपल्याला भाजायची सुद्धा गरज नाही. बघा, मुरमुरे छान असे कुरकुरीत होईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. आणि एका मोठ्या भांड्यामध्ये आपण आता काढून घेणार आहोत. त्यानंतर बघा, जे राहिलेले जे मुरमुरे आहेत ते सुद्धा मी यामध्ये घालून घेत आहे आणि हे सुद्धा आपल्याला मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. बघा, एवढा चटपटीत हा चिवडा बनवून तयार होतो ना, मुलं नक्कीच कुरकुरे आणि चिप्स खाणे विसरतील. एवढा छान हा चवीला आपला चिवडा बनवून तयार होतो. बघा, त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 पळी मी तेल घालून घेतलेलं आहे. अर्धी वाटी त्यामध्ये मी शेंगदाणे घातलेले आहे. शेंगदाणे सुद्धा आपल्याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. यामध्ये तुम्ही काजू सुद्धा घालू शकता. त्यानंतर बघा, शेंगदाणे सुद्धा ज्या मुरमुरे आपण पातेल्यामध्ये काढलेले आहेत त्याचमध्ये घालायचे आहेत आपल्याला. त्यानंतर बघा, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे 3 ते 4 कट करून. आता हे संपूर्ण जे आपण घेतलेला आहे, हा जो मसाला आहे तो आपल्याला तेलामध्ये छान मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत हे सर्व मस्त तळून घ्यायचं आहे. त्यामुळे आपला जो चिवडा आहे ना, चवीला अप्रतिम सुद्धा होतो आणि मस्त भरपूर दिवस चांगला राहतो. बघा, पुदिना सुद्धा घालून घेतलेला आहे मी. बघा, आता मस्त कडकडीत होईपर्यंत आपल्याला हे सर्व तळून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने कडकडीत होईपर्यंत पूर्णपणे तळून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, त्या राहिलेल्या तेलामध्ये बघा 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. मिरचीचे प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. बघा, आता मिरची सुद्धा छान मस्त कडकडीत झाली आहे. त्यानंतर बघा, यामध्ये अर्धा चम्मच मी जिरं टाकलेलं आहे. जिरं सुद्धा आपल्याला मस्त तळून घ्यायचं आहे यामध्ये. बघा, जिरं सुद्धा छान तळून झालेलं आहे. त्यानंतर बघा, आता या मिक्सरच्या पॉटमध्ये सर्व हे साहित्य आपण जे घातलेलं आहे, याचं छान असं आपल्याला बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे. बघा, याचं असं वाटण बनवून घेतलेलं आहे. बघा, आपले जे मुरमुरे भाजून घेतलेले यावरती आपल्याला हे घालून घ्यायचं आहे. बघा, संपूर्ण जे वाटण आहे ते आपल्याला व्यवस्थित आपल्या मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि यावरती घालून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती आपण काही पावडर मसाले घालणार आहोत. बघा, चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे. थोडीशी त्यामध्ये बघा हळद घातलेली आहे. धनिया पावडर घातलेली आहे. 1 चम्मचच्या जवळपास मी यामध्ये चाट मसाला घातलेला आहे. बघा, आता संपूर्ण जे साहित्य आहे ते आपल्याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आता हे संपूर्ण जे साहित्य आहे ते आपल्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, हा जो मसाला आहे आपल्याला आता व्यवस्थित हाताने चोडून छान असं पूर्ण मुरमुरायला लागेल असा मिक्स करून घ्यायचा आहे. बघा, एवढा चटपटीत हा बनवून तयार होतो ना, उन्हाळ्यामध्ये नेहमी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. तर अशा पद्धतीचा तुम्ही जर मुरमुऱ्याचा चिवडा जर बनवला तर लगेच मस्त अशी भेळ बनवून तुमची तयार होते. बघा, अशा पद्धतीने आपल्याला चोडून घ्यायचं आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला मुरमुऱ्याचा चिवडा कसा वाटलेला आहे. बघा, अशा पद्धतीने संपूर्ण जो मसाला आहे तो मी व्यवस्थित असा मुरमुऱ्याला छान चोडून घेतलेला आहे. बघा, अशा पद्धतीने मस्त खमंग चिवडा जो आहे आपला बनवून तयार झालेला आहे. अशा पद्धतीचा चिवडा तुम्ही बनवून ठेवला ना, 8 ते 10 दिवस डब्यामध्ये छान राहतो. बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला मसाला तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. बघा, उन्हाळ्यामध्ये लगेच चटपटीत अशी आपली भेळ बनवून तयार होते. म्हणजे यामध्ये कांदा, टोमॅटो वगैरे वेळेवर जर घातला ना, मस्त अशी आपली चटपटीत भेळ बनवून लगेच तयार होऊ शकते. बघा, तर अशा पद्धतीचा मस्त असा चिवडा बनवून ठेवायचा. 8 ते 10 दिवस तर काहीच खराब होत नाही. बघा, आपला जो चिवडा आहे तो बनवून तयार झालाय. छान मस्त असा हिरवा रंगाचा चिवडा होतो. आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत असेल किंवा नाही दिसत मला माहिती नाही. बघा, आपला चिवडा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि नक्की कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे. लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. माझ्या लहान मुलीला हा चिवडा खूप आवडलेला आहे. तुम्ही पाहू शकता एवढी आनंदाने ती चिवडा ती खात आहे आणि पाहू शकता तिचे एक्सप्रेशन. तिला हा चिवडा खूप आवडला. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.